सांगा तुमचं. माझे नाव सुधीर मोहन डेनवाल. काय सांगाल तुम्ही जे तुम्ही वोटिंग केलेलं आहे आतमध्ये कसं काय प्रोसेस चालते? आतमध्ये खूप चांगली पोझिशन आहे, सर्व व्यवस्थित आहे. इलेक्शन कमिशनचं ते थोडे आतापर्यंत पर्सेंटेज वाढलेलं आहे. त्याच्या अगोदर 40 होता, दुपारी 2:30 वाजेपर्यंत. आता पर्सेंटेज वाढून आला, खूप चांगला प्रतिसाद आहे. ते आपले आतमधून जे बसलेले इलेक्शन कमिशन वाले त्याच्या पण मतदाराला खूप चांगला प्रतिसाद आहे. माझी चांगली प्रतिक्रिया आहे. बऱ्यापैकी मतदार येत आहे, आपला अधिकार वाजवत आहे. आणि असंच मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपला अधिकार असंच प्रत्येक वेळेस वाजवत राहा. हा आपला अधिकार आहे. आपल्याला निवडणूक उमेदवार निवडण्याचा आपल्याला अधिकार हा आपलाच आहे, आपल्याला दिलेला आहे. त्याचा पूर्णपणे तुम्ही उपयोग करावा. आणि खूप चांगल्या प्रकारे शासनाने इथे व्यवस्था केलेली आहे. निवडणूक आयोगाने खूप चांगला व्यवस्था इथे केलेली आहे. उमेदवारांना कोणत्या प्रकारची कोणती म्हणजे परेशानी होत नाही आहे. चांगल्या प्रसिद्ध आहे. पोलीस प्रशासनाने खूप व्यवस्थितपणे इथे आपली जे आहे इथे बनवलेली आहे. म्हणजे जे इलेक्शन आहे ते सुरळीतपणे चालू आहे, असं हे चालू राहावं. नाव सांगा आणि जे वोटिंग केलेलं आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. आतमध्ये कसं काय चालू आहे, नागरिकांना त्रास होते, सर्व चांगलं व्यवस्थित सकाळपासून. सुरुवातीला माझं नाव सांगतो. माझं नाव आहे अलंकार संतोषराव बागळे. मी प्रभाग क्रमांक 12 मधून माझी उमेदवारी आहे वंचित बहुजन आघाडीकडून अनुसूचित जातीमधून. आणखी माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. अगोदर मला हे सांगण्यामध्ये अजिबात भीती नाही की इथे खूप गोंधळ होऊन राहिली. सर्वात जास्त म्हणजे या जे गरीब वर्ग आहे, गरीब वर्गामध्ये पैशाचा वाटप 2 दिवसामध्ये खूप जास्त झाला आहे. वरून त्यानंतर मशीन जे आम्हाला जे महानगरपालिकेमध्ये सांगितलं होतं की ब क ड त्यानुसार न लावता मागे पुढे लावण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही जे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांना आम्ही जे अनुक्रम सांगितला होता की अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण पुरुष, त्याच्यामध्ये इतकं गोंधळ होऊन राहिलं की एखादा व्यक्ती जर मध्ये जात आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं नावच नाही. अशा पद्धतीचं आम्हाला खूप कंप्लेंट आली. एक आमचं नरसंबा महाविद्यालय याच्यामध्ये तर अक्षरशः असे अधिकारी आम्हाला आढळले की त्यांना आय कार्ड सुद्धा नाही. या बाबतीत निवडणूक विभागाने वेळेवरती दखल घ्यायला पाहिजे. 9 वर्षानंतर निवडणुका होऊन राहिल्या, पारदर्शक निवडणूक व्हायला पाहिजे होती. त्या पद्धतीचं चित्र काही दिसून राहिलं नाही. नमस्कार, मी म्हटलं लवजी शक्ती सेनाचा अध्यक्ष आहे. अमरावती शहर अध्यक्ष लवजी शक्ती सेना. गौरव गवडी माझं नाव आहे. आमच्या सुदगिरणी प्रभागामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ मध्ये ब क ड मध्ये सगळं चांगलं मोठं प्रसिद्ध आहे. इथे सामान्य मोठं नागरिक म्हटलं खूप छान मोठं प्रसिद्ध करत आहे. पण अंदर जे म्हटलं जे काही व्यवस्था होत आहे त्या व्यवस्थेमध्ये थोडं म्हटलं गोडमड कार्यक्रम चालू आहे. त्या गोडमडमध्ये सगळी म्हटले लोक, त्या लोकांमध्ये जे बटन अ ब क ड आहे त्याच्यामध्ये लोकांचं म्हटलं थोडंसं म्हटलं रोष आहे. त्या रोषमध्ये महिला, अनपढ नागरिक आणि पुरुष जे लोक आहे सगळे थोडे म्हटलं गालमोड चालू आहे. आणि इथे येणारी जे म्हटलं टीम आहे सगळी, तुमच्याबद्दल मीडियाचं आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही आले, आम्हाला थोडा आशीर्वाद दिला. आणि इथच्या नागरिकाला मी आवाहन करतो की जे काही मतदान बाकी असेल कोणाचं त्यांनी मतदान करावं ही विनंती करतो. क्रमांक 20 सुदगिरणी शामळानगर प्रभागामध्ये आपण आहोत. आणि अस्मिता शाळा इथे ही वोटिंगची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग क्रमांक 20च्या अंतर्गत मतदानाकरता उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. आणि आता कसं आहे की मागच्या वेळेस प्रभाग पद्धत 4ची होती आणि आताही आहे. पण ते प्रिसाइडिंग ऑफिसर असतात ते पद्धतशीर त्यांना समजावून सांगतात. आणि तिथे ती सगळ्या लागलेल्या आहेत, अ ची आणि ब क एकत्र आहेत आणि ड असे 3 हे आहेत
वोटिंग आहे आणि नागरिकांना थोडस आता ते जे आतले ऑफिसर आहे ते समजून सांगतात. मी प्रभाग 12चा मतदार आहो. आमच्या वर्गातून एकदम शांततेनं मतदार झालेला आहे. कुठेही प्रकारे गडबड झालेली नाही आहे. फक्त सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एकच विनंती आहे, मतदान झाल्यावर आपसात झगडा नको, त्याला प्रेमाने वागा, बस इतकीच विनंती आहे. ते मस्त मतदान झालेलं आहे, पण माहित नाही पडत आहे कोणाला झाला आहे म्हणून, पण ते गुढच आहे, ते उद्याच माहित पडणार आहे. विषय असा झालेला आहे की ज्या मतदान यादीच्या बूथ क्रमांक याद्या दिल्या होत्या आणि विधानसभेच्या ज्या याद्या होत्या त्या अनेक तफावत निर्माण झालेल्या आहेत, जे ज्यांना म्हणजे समजत नाहीत. मागच्या वेळी विधानसभेची यादी वेगळी आहे आणि बूथ लेवलची यादी वेगळी आहे. ते 900 ते 950 पर्यंत लोकांची लोकसंख्या आहे, परंतु यादी क्रमांक वेगवेगळ्या बदलल्या कारणामुळे अनेक लोकांचे नाव इथे गायब झालेलं आहे आणि जे तरुण पोरं आहेत त्यांचे सुद्धा नाव गायब झालेलं आहे. कुणाचे ह्या इथे राहणारा माणूस बड्डेदामध्ये गेलेला आहे, काही लोकांचे तर अकोलेमध्ये गेलेला आहे आणि जनसामान्य लोक, गरीब लोक, म्हातारे लोक एवढ्या दूर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या प्रशासनाच्या चुकामुळे, घोळामुळे अनेक लोकांचे मतदान पासून वंचित राहू शकते. म्हणून प्रशासनाला विनंती करतो की आपण जेव्हा मतदार यादी बनवता तर त्याच्या जवळच्या बुथामध्ये नाव असलं पाहिजे आणि त्या जवळच्या यादीमध्ये जर नाव असलं तर त्याला लवकरात लवकर मतदान करता येईल. परंतु आताच मी बघितलंय की सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या या परिसरात गेलो होतो तर लगेच काहीतरी 3 मशिदा बंद पडल्या. अर्धा 1 घंटा लोक तात्काळ उभे राहिलेत सेंट फ्रान्सिस हायस्कूल शाळेमध्ये, तर नंतर त्यांनी मशिदा बदलवल्या. अशा प्रकारच्या चुका होत आहेत. जर तुम्हाला असं चुका करायचं तर याच्यावर नियोजन करणं फार महत्वाचं होतं आणि अनेक लोकांची स्वतः मी उमेदवार असताना सुद्धा माझेच नाव वाचलेले मध्ये आधी दाखवलं ना, आता सेंट फ्रान्सिस मध्ये दाखवलेलं आहे. लोकांपर्यंत काय प्रतिक्रिया देणार? मला सांगा लोकांना. लोकांना मी प्रतिक्रिया करतोय की जनतेने आता थोडस संयमाने करावं, कारण की आता जे काही नाव आहेत ते ऍप्स बी जे अमरावती महानगरपालिकेचे जे ऍप्स आहेत, मताधिकार ऍप त्यांनी डाउनलोड केलेलं आहे की त्यांच्या ते कालपासून सर्व पुरं डाऊन आहे. म्हणजे जे शासकीय ऍप्स आहेत ते त्यांनी तरी व्यवस्थित करावं. आता हे ऍप बाकीचे जे लोकप्रतिनिधी स्वतःचे ऍप बोलत ते चालत आहेत, परंतु जे महानगरपालिकेचे जे ऍप्स आहे अमरावती महानगर कॉर्पोरेशनचे ते सुद्धा बंद पडलेलं आहे 3 दिवसापासून बंद. त्याच्यामुळे अनेकाचे नाव शोधणं कठीण झालेलं आहे आणि कागदावर पाहण्याला वेळ झालेला आहे. कागद पाहता पाहता वेळ आहे आणि काही लोक त्या मतदानापासून वंचित झालेले आहे. ही प्रशासनाची खूप मोठी घोड आहे. याच्यामुळे जे 100% मतदान होतं ते जवळपास 40 ते 50% होण्याची शक्यता आहे. यामुळे अत्यंत गंभीरतेची उपाय माननीय प्रशासक यांनी, जे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याच्यावर दखल घ्यावी आणि प्रत्येक वेळी आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये याचे नियोजनबद्ध काम करावं. म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदाराला मतदान करता आलं पाहिजे आणि इथे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, अँब्युलन्सची व्यवस्था असल्या पाहिजे आणि स्वतः त्यांचे लोक सुद्धा इथे व्यवस्थित असायला पाहिजे. आणि लोकांना सुद्धा माहिती आहे की जर यांनी अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून जे आहेत बसलेले आमचे तर बाकीचे लोक आहेत जे सहकार्य कार्यकर्ता कर्मचारी काम करतात, परंतु त्यांनी शासकीय यंत्रणाचे ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जर त्यांनी नाव पाहून दिलं तर खऱ्या अर्थानं लोकांना त्या उमेदवाराच्या माणसाकडून नाव शोधणं फार होईल. त्यांनी स्वतःच आपलं ऍप डाउनलोड करायचं असतं, तर लोकांनी स्वतःच पाहिजे असतं. कारण की अनेक लोक असे बसलेले आहेत जे आता स्वतःच्या उमेदवारांनी ठेवलेले आहे भाडे करू की ते लोकांच्या जनतेपुढे कानामध्ये हे सांगतात, हे मारा, ते मारा, ते मारा. त्याच्यामुळे लोक खऱ्या अर्थानं तेव्हा निष्फळ होतो. जे डोक्यामध्ये असते जे माणूस होते, परंतु आल्याच्या नंतर त्यांनी चिठ्ठी काढून देते, थोडंसं मानसिकता चांगली होते आणि मतदान दुसऱ्याकडे जाते. म्हणून प्रशासनाला विनंती करतो की आपलं स्वतःचं अँड्रॉइड ऍप्स आपल्या प्रत्येक बूथवर असणं आवश्यक आहे, जेणेकरून लगेच इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जर टाकलं तर आपलं ते त्याचे नाव आणि बूथ क्रमांक आणि खोली क्रमांक हे दिसणं अपेक्षित आहे. म्हणून प्रशासनाला विनंती करतो अशी गूढचूक होऊ नये आणि या मतदारापासून वंचित राहू नये यासाठी आपण परत नम्र विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं आता मतदार फार कमी होणार आहे. ही चूक ही ह्या शासकीय प्रशासनाची आहे. सेंटर है अभी ये मेरी जगह एक ही अलावा है, एक प्रतिनिधि ज्यादा देर नहीं जा सकता देख भी. अब मैं ITI कॉलेज में ऐसा लगा कि हम क्या पसंद और आपकी बात सही है, अगर वो बता तो रहे ना आपको देखो मतदान का बेस कॉपरेट पोलिंग प्रतिनिधि को मैं बाहर नहीं जाऊंगा. पोलिंग प्रतिनिधि कैसा जाएगा सर, जब वो अंदर यहाँ पर आ रहा, जब उसको खाना यहाँ आ रहा तो वो कैसा जाएगा सर. अभी लगा के आना
से मैं आरिफ खान कलाम खान का मुल्क बोल रहा हूँ। यहाँ पे कर्मचारी के हाथ से जो चूकी हुई भी है तो उसका निर्णय जल्द से जल्द होना चाहिए, और उसके बाद में जो ये अंदर में जो इलेक्शन कर रहे हैं तो ये चीजें जो है तो तकलीफ यानी जनता को तकलीफ देने वाली बात होगी। वोटिंग के बारे में आपके साथ क्या हुआ? मेरे साथ में सर ऐसी बात तो घटना हुई हुई है कि मेरे वोटिंग कार्ड के जगहों पे मेरे वालिद साहब को वोट देने लगाए करके ऐसा बोलते वो, लेकिन मेरे वालिद साहब ने करे कि कोई और ने करा वोटिंग, उसकी कोई गारंटी नहीं है। तो मेरा बोलने का मकसद एक ही चाह रहा है कि ये लोग जो वोटिंग कर रहे हैं, ये जो कलेक्टर महोदय जो हो गए, तो इन लोगों से चूकी हो रही है। ये लोग जनता को बेवकूफ बनाने का काम हो रहा है और जनता के साथ में खिलवाड़ हो रहा है। जनता धूप में यहाँ आकर के अपने हक की लड़ाई लड़ने के वास्ते यहाँ पे आए हुए हैं कि भाई अपने एरिया का नगर सेवक चुन करके जो आएगा विकास कराएगा, विकास के मुद्दे पे काम करेगा। तो ये लोग जो है तो वो चीजों को दबा करके ये दूसरे काम कर रहे हैं।